नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026. आता वाजले त्या 11:15 वाजले. आता 11:15 वाजले. आता खाट आणायचं आहे आत रंगोलीला. खाट आता इथं बसवायचं आहे ना आत. आता तो आत येते का नाही काय माहिती, इथनं येते का नाही काय माहिती, कारण की इथं बोळच आहे ना, सगळा बोळ आहे. त्यांना इथनं खाट कसा येईल तेच कळेना मला. हे काय दाखवतो, इकडं असा बोळ आहे. इथनं तरी खाट असा इथनं असं न्यायचं म्हटल्यावर नेमकं चौकडीतनं आज जाईल का नाही ते काय माहीत नाही. ठीक आहे, इकडं पण भिंत आहे, इकडं पण भिंत आहे. मग असं इकडं करता येणार नाही ना खाट. मग त्या असं आत घालता येते का नाही काय माहिती, का उभा घालता येते ती पण काय माहीत नाही, बसेल का नाही. कारण खातं आत न्यायचंच आहे ना. आत खाली झोपलं की खाली झोपच लागत नाही, त्यामुळे जो खाट रंगवून ठेवला आहे. ब्रश रंगाचा पाण्यातच ठेवला आहे मी. आता यो टर्पिलमध्ये ठेवायला पाहिजे. टर्पिल म्हणजे ते आत ठेवले. पहिला टर्पिल आणतो, जरा वरतो, त्यात ब्रश पुसकाळतो म्हणजे सगळा कलर निघते ब्रशचा. म्हणजे ते रॉकेलवाणीच असते ना, ते आयशेडवाणीच असते. हे तर टर्पिल ठेवले होय. हां, हे बाटली, ही टर्पिल आणले. आता एक ब्रश त्यातच पुसकळतो, हे निघते कसा बघा, एकदम असा स्वच्छ. आता हे कशात तरी ओतलं पाहिजे मला टर्पिल, कारण की त्याला बारकं काहीतरी लागेल ना, भांडं बिंड. लय पण जास्त ओतून चालणार नाही. काय घेऊ एक काम करतो, या डब्यातच घेतो टर्पिल. हे निरम्याचा डबा आहे, कारण की आपल्याकडे काही दुसरा डबा नाही आहे. टोपण काय निघाना टर्पिलचं, यातच ओततो टर्पिल. हे काय असंच नाही होतंय. बाद झाले, लई पण ओतायला नको. आता ब्रश कुठे गेला? हां, तर हे ब्रश बुचकवतो, निघतोय बघा आता कसा आहे का. कलर निघायला लागला यात, गेला बघा कलर. सगळा कलर यातच मिक्स झाला बघा सगळा टर्पिलमध्ये, आहे का. सगळं स्वच्छ निघतोय ब्रश, एकदम असा चकचकीत निघाला बघा. आता याला पाण्यात धुतो मी. पाण्यात टाकल्या का नाही, काल ब्रश पाण्यात टाकलेला. ठीक आहे, कलर बिलर काही निघालाच नव्हता, आहे का. पाण्यात टाकलं तर निघत नाही कलर, आणि टर्पिलमध्ये टाकल्यावर बघा कसा कलर निघाला सगळा. आता ह्याला पाण्यात धुतो. बघा पाण्यात कसा निघाला बघा कलर. मगाशी होता तेव्हा निघाला नाही पाण्यात. कारण की ह्यो कसं आहे, ब्रश लागतो ना ह्यो. ठीक आहे, निघाला सगळं कलर. आता ह्याला ठेवतो. आहे असं ठेवा डबा ह्यो, कारण की ह्यो निरम्याचा डबा आहे, नाही तर मम्मी वरडेल डबा कुठे गेला म्हणून. ही ब्रश आणि टर्पिल आतच ठेवलं पाहिजे, कारण की आता कलर झाला आहे देऊन खाटाला, त्यामुळं बाहेर ठेवून काय उपयोग नाही. कुठं इकडेच ठेवतो ब्रश वरती. म्हणजे कसं एका ठिकाणी ठेवलं का नाही गावतं ना, दुसरीकडे ठेवलं की इकडं तिकडं मग गावत नाही अजिबात. त्यामुळे इकडे ठेवलं कोपऱ्यात. काल तुम्हाला मशीन जातो, काल भावानं मशीन आणल्या. अरे देवा, लाईटच गेली. इथं असं लाईट लावायला लागते ना, त्याशिवाय दिसत नाही उजेड. ही खिडकी उघडली तरी दिसत नाही का, सगळं अंधार भुडू दिसतोय. लाईट लावायच लागते व्हिडिओ करण्यासाठी. आता तुम्हाला कसं दाखवू, एक काम करतो, बाहेर जाऊन दाखवतो. इथं उजेड बघा, उजेड पडते बघा इथं.
ही दार झाकलं पाहिजे पहिला मला. हां आता बरोबर कसा इथं बेंड लाईटीचा उजेड पडते स्वयंपाक खोलीत, कारण की इथं मोठी खिडकी आहे ना, त्याच्यामुळे सगळा उजेड इकडं पडतो आहे. आणि आत सगळ्या बारक्या बारक्या खिडक्या आहेत त्या हॉलमध्ये, आणि आत काही एवढा उजेड पडत नाही अंधार. एक काम करतो, बाहेरच जातो. इथं पण काही एवढा पडणं, इथं पण नाही पडणं झालं, दिसत नाही ना कॅमेऱ्यात. बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला कुठली मशीन आणल्या. गाई मशीन, ड्रिल मशीन आणल्या. नेमकी कुठली मशीन आणल्या ती पण मी अजून खोलाय नाही. आत्ता कसा क्लिअर दिसतंय बघा कॅमेरा, बाहेर आले की क्लिअर दिसते, आता एवढं क्लिअर दिसत नाही ना. बघा ही मशीन आणल्या, ही ड्रिल मशीन आणल्या. त्याचा कागद कसा काढायचा? मशीन काढायची कुठनं बाहेर? हां अशी काढायची आवडतं बाहेर. काल कार्डच ना आणलं भावानं. लय 4-5 मशीन आहे असल्या, त्याला कामावं लागते ते ना ड्रिल बिल मारायला. हे बघा खोलून दाखवतो या, मला बसायला येणार झाले, मला खोलून दाखवतो मशीन. हे बघा ही अशी खोलत्या. ही वेगळंच बघायला लावली मी पेटी, पहिल्यांदाच आल्या माझ्या हातात असली पेटी. नाहीतर हे कसं असतं माहिती आहे का, इथं प्लॅस्टिकचं असतं ना असलं. ही पहिल्यांदा मी लोखंड्याचं आलं आहे, किल्पा अशा लॉकच्या, ही पहिल्यांदा बघायला लावली मी. हे बघा मशीन अशी आहे, मटेरियल सगळं यात काय काय बघा. ही काय माहीत नाही, पण मला वेगळंच काहीतरी वाटायला. मला वाटलं बीट नाही आहे, वेगळंच काहीतरी आहे. बीट हे आहे बघा, म्हणजे ह्याच्यात 3 बीट येतात. मला दाबायचं आहे बघा, ही 10चं बीट आहे, ही आहे 8चं बीट, ही 6चं बीट आहे सगळ्यात बारकं. अशी 3 बीट आले ड्रिल मशीनला. इथं घालतात बीट, म्हणजे ते इथं घालतात मारायला, ते बीट म्हणतात त्याला. 3 बीट आल्यात. ठेवतो आहे तसं, नाहीतर आल्यावर वरडल भाव. त्याला कळतं ना काय इसकाटलं काय नाही. त्यो नाही म्हणून मी दाखवायला लागली मशीन तुम्हाला, नाही तर त्यो असला की मी त्याच्या सामानाला हात लावत नाही अजिबात. ही बघा ही मशीन आहे, कसली डेंजर मशीन दिसते बघा. ऑपेलची मशीन आहे वाटते, ऑपेल कंपनीची. जोरात आहे, करू जड दिसते ती. काय काय मशीनी कशा हलक्या असतात ना, ही बघा किती जड मशीन आहे. असं इथं धारायला पण आहे, असं ड्रिल मारायला अशी बंदूक इथं धाड धाड धाड. वायर केवढे आहे बघायचे इथनं जे, हां 1-1.5 मीटर वायर आहे जे आरामशीर. जर आपल्याला वायर पाहिजे असली तर आपण इथं जॉईंट मारून वाढवू शकतो वायर, जॉईंट मारून. आता हे ठेवतो आहे तसं, नाही तर आलं की बोंबलं, कारण की तो कराडला गेला आहे ना भाऊ, त्याचं नाव आहे राहुल. तुम्हाला भावाचं माझं नाव सांगतो, माझ्या भावाचं नाव आहे राहुल. आणि त्याच्यावर मी काय बोलत नाही, पहिल्यापासून बोलत नाही, कारण की 8वीपासून बोलत नाही मी. जे मी 8वीत होतो का नाही तेव्हापासून संपर्क तोडलेला आहे आम्ही. आता ही आहे तशी मशीन आत नेऊन ठेवली पाहिजे, आहे तशी मशीन, आणि हाईत त्या जागी ठेवली पाहिजे. तर त्याला कळणार राहुलला मशीन कोणीतरी हलवल्या. त्याच्या लय मशीन आहे, त्या सारखं पैसे आले की मशीनच घेते नुसतं मशीन्या. हे बघा ही हाय तशी इथं ठेवतो. ह्याच्या खाली पण ब्रेकर आहे बघा, ह्या पेटीत आहे तो ब्रेकर आहे 5 किलोचा. यो आहे 20 किलोचा ब्रेकर, यो 20 किलोचा ब्रेकर आहे. अजून एक 20 किलोचा ब्रेकर आहे, तो कामावर नेते फोडायला. आणि ड्रिल मशीन अजून एक आहे असली, अजून एक, ती पण दिवाळीत घेतलेली आहे. ती आता इथं नाही आहे, त्यानं आता ती कामावर नेलेली आहे. म्हणजे 2 ड्रिल मशीन्या, ही एक ब्रेकर आणि असलं 2 ब्रेकर. किती मशीन आहे त्या बघा.
त्यानं ते असलं कामं चालू केलं ना ते फोडाफोडीचं. म्हणजे कधी कधी भाड्यानं पण मशीन देतो कोणाला. म्हणजे असं ब्रेकर कोणाला भाड्यानं पाहिजे असलं का नाही तरी भाड्याने देतो आहे ब्रेकर. त्यासाठी त्यानं घेतले ते ब्रेकर आणि स्वतः पण जातो ना कामावर ब्रेकर घेऊन.